नमस्कार भावांनो बहिणींनो, सगळ्यात पहिले तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आता म्हणलं आपण मस्त व्हिडिओ काढावं गे आता थोडासा माझ्या भावाला बहिणी सगळ्याला शुभेच्छा द्यावा स्वातंत्र्य दिनाच्या। आता तुमच्या ताईला आता व्हिडिओ काढला म्हणजे एवढं टेन्शन राहत नाही। आणि आता गावाकडचा व्हिडिओ काढेल आता कसा वाटतोय तर सांगा मला। भावांनो बहिणींनो, तुम्हाला गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा मला तुम्ही कमेंट मध्ये। मस्त व्हिडिओ आणले मी गावाकडचा काढून। आणि आता पाण्यावाले दादा आले तर आपल्याला हर्षूच्या पप्पाने आणले नाही तर माणसानं ताईनं आणलाय, पण ताईनं नाही तुमच्या दाजीनं आणलाय माझ्यासाठी थोडासा काढून, काहीतरी गावाकडचा थोडासा आणलाय त्याने। तर मी काय त्याच्यात तुम्हाला जास्त म्हणजे मी नाहीच त्या व्हिडिओत त्यानं मस्त गावाकडचं वातावरण थोडंसं काहीतरी काढून आणले। आणि व्हिडिओ काढायला घेतला म्हणजे पाण्यावाले दादा आले आहे ना का दीदी, त्याच्यामुळं मग आता दीदी घेईन पाणी आणि म्हणलं आरामाने व्हिडिओ काढा म्हणलं। आता छोटूच्या हातात फोन द्यायला तर पण ते आलेच ते पाण्यावाले दादा। तर आता ते थर्मास धुवून घ्यायचं आहे तर छोकून फोन धरेले, नाहीतर मग छोकू पाणी घेत असते असं असतंय। सकाळची सुरुवात लई धावपळीची राहते म्हणून काम करताना व्हिडिओ काढणं होत नाही जास्त, मग धावपळीचीच सकाळच्याच घरी म्हणा धावपळ धावपळ सकाळची घाईत तशी राहते। तुमच्या ताईचा स्वयंपाक राहिला पण आज मी करणार आहे मुंगाची डाळ, तर मुंगाची डाळ करणारी तुमच्या दाजी खाऊ वाटत नाही। ते म्हणते काय मुंगाची डाळ करायली, म्हणलं दारावर काही भाजीपाला आला नाही त्याच्यामुळे म्हणलं। 3 दिवस भाजीपाला किती दिवस बाजारात गेलं, हिरव्या मिरच्या सुद्धा येईनात खेड्या गावाकडच्या सारखं। आणि तुमच्या दाजीला हिरव्या मिरच्यातल्या भाज्या आवडतात जास्त। रॅकवरचा धुवून घे, आता भांडे घासायचेच मला, पण म्हणलं व्हिडिओ काढून टाकला तर मग टेन्शन राहत नाही। आपल्या व्हिडिओला लय उशीर होतो, दर दिवस मी म्हणते लवकर टाकू पण उशीरच होतोय। आणि भावांनो बहिणींनो, आपल्या चॅनलला लय सपोर्ट करा, तुमच्या ताईच्या चॅनलला लय सपोर्टची जरूर तुम्हाला किती तसे सपोर्ट करतेच, पण अशी आपली यूट्यूब फॅमिली चांगलीच आहे पण जास्त सपोर्ट करा, कारण की आपल्या चॅनलला आता एक हा आता किती 100 बाकी आहेत आपल्याला 1000 कमी आहेत आता 35 म्हणजे तरी पण 40-50 काय असतं 50-60 हा 70। तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करा तुम्ही आणि कसं वाटतंय तर नक्की सांगा, आहे ना रे भैया। हर्षू भैया पण येणार आहे काय काय, आता मी त्याला म्हणते मी हर्षू भैयाला म्हणते तू पण चॅनल खोल, म्हणजे मला एवढं जमत नाही एवढं आमच्या हर्षू भैयाला जमतंय, त्याला लय जमतंय। तर मी म्हणते आता त्याला त्याच्या पप्पाला मी म्हणायला लागले भैयाला, तर भैया मी त्याच्या पप्पाला म्हणायला लागले भैया कॅम्प्युटर घेऊन द्या, पण तेव्हाच घेऊ लागले। पण याय ना त्याच्या पहिला शेट होता कामावरचा, त्याला विचारलं घेऊ का नाही घेऊ, तर मग त्याचा पहिला शेट म्हणू लागला कशाला घेऊन देतो म्हणे आत्ताच तू घेऊन। तर आता पाहू हर्षूचे पप्पा काय म्हणतात तर घेतात का नाही तर मग याच्या पप्पा म्हणे पप्पा मला शिकायचंय म्हणे। आणि असे पण तुमचे दाजी रॅप टाकतात तर मग भैया घरूनच बनवा जाईल दाजीचे रॅप, आणि असा पण मग रॅप टाकायला खर्च लागतोय, त्याच्यामुळे मग भैया म्हणतोय मला कॅम्प्युटर घेऊन द्या। पण मी म्हणलं गावाकडे राहायला गेलो म्हणलं तर मग मोठाले घर असते तवा घे म्हणलं, ते म्हणतो इथंच घ्यायचं असं म्हणायला लागला। आता पाहू दाजी काय म्हणतो, तुमचे दाजी माग आयफोन पण घेऊ लागले पण मीच नाही म्हणले। हा हर्षू भैया म्हणजे तुम्ही पण कमेंट करा आणि दाजीला सांगा द्या म्हणून हर्षूला कॅम्प्युटर भैया। हर्षूची लई इच्छा आहे, सगळ्या मामांनो मावशींनो लगेच यायच्या हर्षूच्या कमेंट करून सांगा तुमच्या दाजीला घेऊन द्या म्हणून। मग आपला भैया पण नवीन सुरुवात करून ते म्हणते मला व्हिडिओ काढायचे पण त्याला पाहिजे कॅम्प्युटर, त्याच्यामुळे आता पाहू काय म्हणते तुमचे दाजी। तर कमेंट मध्ये सांगा भावांनो बहिणींनो, नक्की लगे दाजीला तुमच्या कॅम्प्युटर घेऊन द्या म्हणून हर्षूला। बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये।